आता घनसावंगी फक्त 2 किलोमीटर बाकी आहे. आणि घनसावंगीला पोहोचल्यानंतर ताईला आम्ही काही गिफ्ट्स घेऊ ॲनिव्हर्सरीचं, दाजीला आणि ताईला. आता आम्ही 2 मिनिटात घनसावंगीमध्ये एंटर करतो आणि ताईला एक गिफ्ट्स घेण्यासाठी कोणता तरी शॉप धुंडतो. आता आम्ही शॉपमध्ये आलेलो, तर आता काय घ्यायचं ते विचार करू. आणि त्याच्यानंतर मला ते एक लायटिंगचं आवडलेलं, मी ते घेतो. पण मूर्ती पसंत आली पण ती खूप महाग होती, त्याच्यामुळं मी ते लाईटाचे 2 डॉल्स आहेत ते घेणार आहे. खूप मस्त आहे. मी आता तुम्हाला दाखवतो. मला हे पण गिफ्ट पसंत आलं, पण ते काही एवढं खास दिसत नव्हतं, पण स्वस्तच होतं. सो गाईज, आता आम्ही दुकानावर जातो आणि ताईला काही ड्रायफ्रूट्स घेतो. ड्रायफ्रूट्स घेतल्यानंतर ताईला ते देऊ. ताईला कसं वाटतं आपण एक्सपिरियन्स बघू तिचा. आता आम्ही शॉपवर पोचलो. आता त्या भैयाला म्हणतो काजू बदामचं पॅकेट. तिथं काजूचं नव्हतं, त्याच्यामुळे बदामच घेतलं. ते आम्हाला 100 रुपयाला पडलं. आता सो चला आम्ही ताईच्या घराकडे निघूया. आता पप्पा गाडी चालू करतील, आता आम्ही जाऊ. सो गाईज, ही आहे माझी बहीण. तिच्यासाठी आम्ही इतक्या लांबून बंगलापूर येऊन आलतो तिच्या ॲनिव्हर्सरीसाठी. आता ती तिचा मेकअप करते. मेकअप केल्यानंतर तिचा फायनल टचअप लुक बघा तुम्ही. आता ती तिचं मेकअप आवरते. मी तिला ती म्हणते मला गिफ्ट्स काय. तिला म्हणतो मी काय नाही घेतलं, ते कॅडबरी घेतलं. तिला खरं कुठं सांगू. बघा ती मेकअप करत आहे. अरे जल्दी कर भाई, उधर मेहमान इंतज़ार कर रहे हैं. सो चलो मैं चलता हूँ बाहर. सो गाइस, इधर एनिवर्सरी सेलिब्रेट कर रहे हैं. ये देखो इधर सभी लोग हैं. इधर इतने सारे चिल्लर है और इधर केक है. केक, अरे साला ये देख कैसा फट रहा है. सो जान दो दोस्तों. आता बघा आता केक कट करतील. आता एकमेकाला तर लावलंच नाही. चला केक खाऊ घाला. केक खाऊ घाला सगळं जा. मग मला केक खायला भेटेल. असं त्याला जाऊ द्या, काय केक खायचा. आता बहिणीला गिफ्ट गेलं. चला जाऊ द्या. आता हे एकमेकाला चाडतील. मी फोटोशूट करतो. भेट. याने बराच वेळ तर फोटोशूट केला करू. सो गाईज, मी आजचा ब्लॉग येथेच एंड करतो.